तो किती कृपाळू आहे, किती उदार आहे, याचं उत्तम उदाहरण या अध्यायामध्ये दिलेलं आहे. बळीने सर्वस्व केले दान, शेकी तू झालासी त्या अधीन, त्याचे द्वारपाळन पण अद्यापी आपण चालवी. तुझा निज भक्तो अंबरशी, त्याचे गर्भवास तू सोसी, तुझ गवळीय राखीती ऋषिकेशी, शेकी त्या गोपाळासी रक्षिले. एवढा तो कृपाळ आहे, एवढा तो दानशूर आहे, दानदाता आहे. चारही युगामध्ये त्याने आपल्या भगवत भक्ताला आश्रयच दिलेला आहे, त्याचं रक्षणच केलेलं आहे. या 4 युगांचे महत्त्व सांगत असताना ते 4 युग कोणते हे आपल्याला पाहिलं पाहिजे, त्यांची कालगणना पाहिली पाहिजे. तर ह्या युगांचं महत्त्व सांगत असताना हे 4 युग कोणते आहेत? तर पहिलं जे आहे ते सतयुग, म्हणजे त्याला कृतयुग असे म्हणतात. त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. या कलियुगाची, द्वापार युगाची, त्रेतायुगाची आणि सतयुग म्हणजेच कृतयुगाची जी संख्या, आयुष्य कालगणना, कालदर्शक जी सांगितलेली आहे ती शास्त्रामध्ये अशा पद्धतीने मांडली गेली की 4,32,000 वर्ष म्हणजे एक कलियुग आहे. त्याच्या दुप्पट 8,64,000 वर्ष म्हणजे द्वापार युग आहे. 12,86,000 वर्ष म्हणजे एक त्रेतायुग आहे. 17,28,000 वर्ष म्हणजे कृतयुग म्हणजे सतयुग आहे. आणि ह्या चारींचं मिळून एक युग होतं ते 4,20,000 वर्षाचं. ह्याला एक महायुग किंवा चतुर्युग किंवा त्याला देवयुग सुद्धा म्हटलं जातं. ह्या चारीचा फेरा होऊन एका ठिकाणी जो मिळतो त्याला महायुग म्हणतात. ह्या युगांच्या पुढे जाऊन आपल्याला एक 1000 महायुग म्हणजे एक कल्प आहे. 2 कल्प म्हणजे ब्रह्माचा एक रात्रंदिवस आहे. 30 ब्रह्मदिवस रात्र म्हणजे ब्रह्माचा एक मास आहे. 12 ब्रह्ममास म्हणजे 11 ब्रह्मवर्ष आहे. 50 ब्रह्मवर्ष म्हणजे एक परार्ध आहे आणि 2 परार्ध म्हणजे एक महाकल्प आहे. एवढी मोठी कालगणना या 4 युगामध्ये घडत असते. ब्रह्मदेवाची एक रात्र एवढी मोठी आहे. भागवतकार एका ठिकाणी म्हणतात की ब्रह्मदेवाच्या एका रात्रीमध्ये 14 इंद्र होऊन जातात. एवढी ती मोठी रात्र आहे. मी आताच बोलून गेलो की 2 परार्ध म्हणजे एक महाकल्प आहे आणि ब्रह्माचा संपूर्ण दिवस हा 10,000 भागामध्ये वाटलेला गेलेला आहे. त्याला चरण असं म्हणतात. ब्रह्मदेवाचा संपूर्ण दिवस हा 10,000 भागांमध्ये वाटला गेला, त्याला चरण असं म्हणतात. मग चरण कोणते आहे ते? 4 चरण म्हणजे 17,28,000 सौर वर्ष म्हणजे सतयुग अथवा कृतयुग आहे. 3 चरण म्हणजे 12,96,000 सौर वर्ष म्हणजे त्रेतायुग आहे. 2 चरण
म्हणजे 8,64,000 सौर वर्ष म्हणजे द्वापार युग आहे. आणि एक चरण 4,32,000 सौर वर्ष हे कलियुगाचे आहे. हे कलियुगाचे कालगणना शास्त्रामध्ये सांगितली त्याप्रमाणे प्रत्येक युगामध्ये मानवाची सुद्धा कालगणना सांगितलेली आहे. प्रत्येक युगामध्ये सतयुगामध्ये मानवाला आयुष्य होतं ते म्हणजे 1,00,000 वर्ष आयुष्य. आणि त्या मानवाची उंची ही 31 फूट उंची होती. हाईट ज्याला म्हणतो आपण. कृतयुगामध्ये एवढी मोठी आयुष्य मर्यादा मनुष्याला होते. त्रेतायुगामध्ये ती 10,000 वर्ष एवढी आली आणि त्या मानवाची उंची 21 फूट याच्यावरती आली. द्वापार युगामध्ये मनुष्याची आयुमर्यादा ही 1,000 वर्षाची एवढी झाली आणि उंची 11 फूट एवढी झाली. कलियुगामध्ये तुम्हाला मला माहितीच आहे की 100 वर्ष आयुमर्यादा मनुष्याला प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये उंची ही 5.5 फूट एवढीच सांगितलेली आहे. आता काही जण आहेत 6 फूट, पावणे 6 फूट त्यांच्या शरीराच्या धारणेप्रमाणे. पण कलियुगातील ही उंची जी सांगितली ती 5.5 फूट हाईटच सांगितलेली आहे, उंची सांगितलेली आहे. एवढी कमी कमी होत गेलेली आयुष्याची मर्यादा आणि उंचीची मर्यादा, त्याप्रमाणेच मला असं वाटतं की या उंचीप्रमाणेच माणसाची विचाराची उंची सुद्धा हळूहळू हळू कमी 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 होत गेलेली आहे. जशी आयुष्य मर्यादा कमी होत गेली, उंची कमी होत गेली, तशी विचाराची सुद्धा मर्यादा, ती उंची जी होती ती सुद्धा, आणि दृष्टीची समदृष्टी असणारी ही सुद्धा कमी कमी होत गेलेली आहे. सतयुगामध्ये 1,00,000 आयुष्य, 31 फूट उंची माणसाची. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य, 21 फूट उंची माणसाची. द्वापार युगामध्ये 1,000 आयुष्य माणसाला, 11 फूट उंची. आणि कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य मर्यादा आणि 5.5 फूट हाईट फक्त उंची माणसाला लाभली. म्हणजे त्या उंचीच्या पद्धतीनेच माणसाचे सर्व विचारधारणा ही कमी कमी होत गेलेली आहे. या कलियुगामध्ये हे गणित कसं करायचं? हे गणित जर बसवायचं झालं तर ह्या कलियुगाचा कालगणना आहे 4,32,000. त्याला 2 ने गुणाकार केला तर द्वापार युगाची कालगणना निघते. म्हणजे द्वापार युग किती आहे? 8,64,000. कलियुगाला 4,32,000 गुणिले 3 केली की 12,96,000 वर्ष येतात. ती त्रेतायुगाची. कलियुगाला 4,32,000 जर 4 गुणाकार केला तर 17,28,000 वर्ष ही सतयुगाची येतात. म्हणजे कलियुगाला 2 ने गुणलं, कलियुगाला 3 ने गुणलं, कलियुगाला 4 ने गुणलं की या तिन्ही युगाची कालगणना ही येत असते. युग कशाला म्हणायचं? हे कलियुग, त्रेतायुग, द्वापार युग, सतयुग. युग म्हणजे काय की या युगाचा अर्थ असा शास्त्रामध्ये सांगितला आहे की अनेक सहस्रावधी
वर्षाचा दीर्घ काळ एका ठिकाणी राहतो त्याला युग असं म्हटलं जातं. त्याला सांगितलं जातं, त्याला युग असं म्हणतात. मग हे चारही युगाची आपण कालगणना, काल मर्यादा आपण आज पाहिलेली आहे. ह्या चारही युगांमध्ये वेगवेगळी पद्धतीने भगवत भक्ती, नामस्मरण, साधन, पूजा विधान हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. जसं युग होतं त्या युगाच्याच पद्धतीने त्या ठिकाणी ते नामस्मरण घडत होतं, ती पूजा घडत होती, ती साधनं त्या ठिकाणी सांगितली जात होती. त्याच पद्धतीमध्ये देवाचे अवतार सुद्धा सांगितले जात होते. या चार युगाचे फार महत्व आहे. चार युगांची महती खूप मोठी आहे. त्यामध्ये चार ठिकाणी चार वर्ण जसे सांगितले, चार वर्ण सांगितले, त्याच पद्धतीमध्ये चार आश्रम सुद्धा सांगितलेले आहेत. भागवताच्या या पंचम अध्यायामध्ये अत्यंत सुंदर विषय नाथ महाराजांनी प्रतिपादन केलेला आहे. हे सांगण्याकरता चमस नावाचे योगी वसुदेव नारद संवादामध्ये जनक राजाला या ठिकाणी सांगतात. हे 9 नारायण होते आणि ह्या 9 नारायणाला जनक राजाने 9 प्रश्न विचारले. त्या 9 प्रश्नामधील या 5व्या अध्यायामधील आलेला हा प्रश्न आहे की अभक्त कसा ओळखावा, अभक्ताची लक्षणे काय, युग परत्वे भगवत भक्ती काय, त्याची भिन्न भिन्नता, नामस्मरणादी साधने कोणती, मांस भक्षण, मैथुन परते सुख, मद्यपान, सुरापान हे वेदांनी निरसन कसे केलेलं आहे. वसुदेव नारदांचा त्या ठिकाणी संवाद झाला. जनकांचे चमसांचे जो योगीन सांगितला त्यांचा संवाद कसा झाला. त्याच्यानंतर नारद महर्षींनी वसुदेवाचं भाग्य वर्णन केलं आणि ह्या अध्यायाचं, पंचम अध्यायाचं अध्यायमहती नाथ महाराजांनी अतिशय सुंदर मांडलेले आहे. प्रत्येक युगामध्ये जे 4 युग सांगितले त्या पद्धतीमध्ये 4 वर्ण, 4 आश्रम या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यापैकी नाथ महाराज या ठिकाणी सांगतात, ग्रस्त पुरुषाच्या चरणी, ब्रह्मचार्य हृदयस्थानी, वक्षस्थळी वसती वनी, शिरोमणी संन्यास. त्याच्यामध्ये 4 वर्ण सुद्धा अतिशय सुंदर मांडलेले आहेत. क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण द्विजन्मे हे तिन्ही वर्ण, त्यासी गायत्री वेदाध्ययन, शूद्र ते जान संस्कार रहित. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण द्विजन्मी आहेत, म्हणजे यांना उपनयन संस्कारामुळे 2दा जन्माला येण्याची परवानगी आहे. हे 2दा जन्माला येतात. त्यांना गायत्री मंत्राचा आणि वेदाध्ययन करण्याचा अधिकार आहे. शूद्र मात्र संस्कार रहित आहे, त्यांना संस्कार करून घ्यावा लागतात. त्यांना सद्गुरूंची प्राप्ती करून घ्यावी लागते. सद्गुरूंकडून अनुग्रह उपदेश करून घ्यावा लागतो, तेव्हा ते संस्कारित होतात आणि तिथून पुढे त्यांची पारमार्थिक वाटचाल सुरू होत असते. पण भगवंताने या 3 वर्णांना जन्मताच ते अधिकार दिलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 गुणांनी 3 युक्त झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मचारी आश्रम आणि गृहस्थ आश्रम हे 3 गुणांना अवश्य प्राप्त होतात, पण ब्राह्मण मात्र 4ही आश्रमांना आश्रयभूत असतात. गृहस्थ आश्रम हा त्या विराट पुरुषाच्या चरणस्थानी आहे. ब्रह्मचारी आश्रम हा त्या विराट पुरुषाच्या, भगवंताच्या हृदयस्थानी आहे. वानप्रस्थाश्रम हा त्या भगवंताच्या
वक्षस्थानी म्हणजे छातीस्थान जवळ, छातीस्थानावरती आहे, आपली छाती जी असते ती वक्षस्थान म्हणतात त्याला. आणि संन्यासाश्रम हा शिरस्थानी आहे. इतकं संन्यासाश्रमाला महत्व आहे. पण हे तीनही आश्रम एका आश्रमावरती आश्रित आहेत. तो आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम. संन्यास आश्रम म्हटला की त्याच्यामध्ये काहीही करता येत नाही, भिक्षा मागूनच जीवन जगावं लागतं, जीवन चालवावी लागते. वानप्रस्थ आश्रमामध्ये सुद्धा तसंच आहे आणि ब्रह्मचारी आश्रमामध्ये सुद्धा तसंच आहे. भिक्षा मागून आपली जीवनत्रय प्रवास हा करावा लागत असतो. म्हणून हे तीनही आश्रम ग्रस्त आश्रमामध्ये आश्रयभूत आहेत. कारण ग्रस्त आश्रम ह्यामध्ये धर्म दान करण्यासाठी तयार झालेला आहे. या तीन आश्रमांना आश्रित करण्यासाठी ग्रस्त आश्रम आहे. याच्यामध्ये धर्म असेल, द्रव्यदान असेल, वस्त्रदान असेल, भूदान असेल, गोदान असेल, अशी अनेक प्रकारची जी सुवर्णदान असेल, ही अनेक प्रकारची दानं जी करता येतात ती फक्त एकमेव ग्रस्त आश्रमामध्ये करता येतात, अन्यत्र कुठेही करता येत नाही. म्हणून हे तीनही आश्रम ग्रस्त आश्रमावरती अवलंबून आहे. म्हणून आमचे परमपूज्य सद्गुरू साधूबाबा असे सांगायचे की सर्वश्रेष्ठ आश्रम जर असेल तो ग्रस्त आश्रम आहे. कारण ह्या ग्रस्त आश्रमामध्ये राहून सुद्धा परमात्म्याची प्राप्ती, गुरूंची कृपा, देवाची कृपा ही होऊ शकते. काहीतरी अडचण आहे त्यामुळे आवाज बहुतेक व्यवस्थित येत नाही. हे तीनही आश्रम ग्रस्त आश्रमावरती अवलंबून आहेत, आश्रयभूत आहेत. म्हणून ग्रस्त आश्रम हा सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ सांगितलेला आहे. ग्रस्त आश्रम आपण करून सुद्धा आपल्याला परमार्थ आणि परमात्म्याची प्राप्ती हे दोनही साधता येतात. म्हणून का बरं आवाज येत नाही? ठीक. जरी संन्यास आश्रम हा भगवंताच्या शिरस्थानी सांगितलेला असेल, वानप्रस्थ आश्रम हा वक्षस्थानी सांगितलेला असेल आणि ब्रह्मचारी आश्रम हा हृदयस्थानी जरी सांगितलेला असेल तरी सुद्धा, आणि ग्रस्त आश्रम हा चरणस्थानी जरी सांगितलेला असेल तरी सुद्धा या चरणस्थानी असणारा आश्रम हा सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. जर तुकाराम महाराज असे म्हणत असेल की त्या समचरणावरती माझी वृत्ती राहो, तर त्या चरणावरतीच सर्व आहे. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. हो, असा आशय जर आपल्याला घेतला तरी सुद्धा समचरणावरती ग्रस्त आश्रम असला तरी तो सर्वश्रेष्ठ आहे. कारण या तीनही आश्रमांना आश्रयभूत करणारा, आश्रय देणारा आश्रम म्हणजे ग्रस्त आश्रम आहे. हे चारही वर्ण आणि चारही आश्रम या 4 युगांमध्ये या भागवताच्या पंचमाध्यायामध्ये सांगितलेले आहे. सुंदर अशी चिंतन या अध्यायामध्ये आलेले आहेत. अभक्ताची लक्षणे अतिशय सुंदर मांडलेले आहेत. अभक्त कोणाला म्हणावं? अभक्त कोणाला म्हणावं? भागवताच्याच अध्याय 9 प्रमाणे जर बोलायचं झालं, ते जगा माझी सदा असती, जीव मात्रा ते दिसती, परी
विकल्पाची ठकजती नाहीच म्हणती नास्तिक्य. याला दांभिकपणा म्हणा, याला नास्तिकवाद म्हणा. त्याचा थोडासा स्पर्श करून मी पुढे जाणार आहे, फार वेळ तिथे घेत नाही. ते असं म्हणतात की आपल्या स्वमताने सर्व केलेलं कर्म, स्वमताने आपली मतांतरी मांडलेली, स्वमताने सर्व कर्मधर्मांचा विषय घेतलेला असा असणारा अभक्त त्याला नास्तिकवादी म्हणा. विकल्प त्याच्या मनामध्ये अत्यंत असतो, जे देवालाच मानत नाहीत कधी. देव या जगामध्ये नाहीच असे म्हणणारेच अभक्त असतात. फार मोठा परामर्श नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी याच्यामध्ये घेतलेला आहे. सडेतोड उत्तरे देऊन, सडेतोड पद्धतीने अतिशय सुस्पष्ट नाथ महाराज या ठिकाणी बोललेले आहेत. हे जर बोललो तर कदाचित त्याच्यामध्ये वादवितंड होईल. तो आपल्याला नकोय. आपल्याला टाळण्याकरता आपण त्याला थोडासा स्पर्श करून पुढे जाणार आहे. जैसा मद्यपाणी मद्यरसा अमृतमाणी, या वचन गोडिया मद्यपाणी प्रवर्ती जे जनी स्वाद लिप्सा, ते सेवलिया काय जोडे, स्थिती सावधानता बुडे, मग दुर्गणत्व रोकडे, पिशाच्यत्व गाडे अंगी वाजे. अत्यंत सुंदर अर्थ नाथ महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे. सुंदर ववी त्या ठिकाणी सांगितले ते की गोड गोड बोलांनी वाचाळपणा मात्र ते करत असतात. भोग भोगण्यात लो मात्रही सुख नाही, पण अशा अप्सराधिक भोगासाठी लाळ घोटणाऱ्यांना इहलोकाच्या आणि परलोकाच्या नादाला मात्र लागतात. येथे उत्तम उत्तम भोग भोगावेत आणि पुढे स्वर्गसुख ठेवलेलेच आहेत असे ते नास्तिकवादी अभक्त बोलतायत. अशा वचनाला भुलून यज्ञ करणारे भरपूर जण आहेत. पण ते यज्ञाने काय होतं? यज्ञ पवित्र आहे, त्याने पण त्याच्याकडे दान घेतात आणि करता खर्चाखाली सर्वस्व बुडून चिंता तर जातच नाही, पण आपल्याकडे कर्तेपणा आचार्यपणा यावा अशी त्याची बुद्धी असते. मद्यपान काय करतो? हा नास्तिकवादी असतो. अभक्तचे लक्षणं सांगत असताना एकच लक्षण सांगून मी पुढे जाणार आहे. तो असा म्हणतो की दारूबाज जसा दारूच्या रसाला अमृत समजतो आणि त्याचे बोलणे गोड वाटून स्वाद घेण्याच्या इच्छेने इतर लोक मद्यपान करायला प्रवृत्त होतात, पण ते घेतल्याने काय होते तर आपले असलेले सर्व देहभान नाहीसे होते असं तो म्हणतो. आणि तत्काळ करंटेपणा पिशाच्यत्वाचा संचार अंगात होतो. तद्वत अध्यपतनात्मक सुखालाच स्वर्गसुख असे नाव देतात. मूर्ख लोभी फळाच्या इच्छेने लंपट झालेले असतात. ते जाणून बुजून त्या कर्माला जातात आणि तिथे त्या कामाला स्वतः तर जातातच जातात, पण अनेकांनाही त्या कामाला प्रवृत्त करत असतात. जशी आळीचं त्या ठिकाणी नाथ महाराजांनी उदाहरण दिलंय की आळी काही भिंतीचं उल्लंघन करू शकत नाही, ती चढण्याचा प्रयत्न करतच असते. चढता चढता पुन्हा ती खाली पडते. तसेच स्वर्ग सुखालाही पथन निश्चित आहे. नाथ महाराज असं म्हणतात की ते पथन निश्चित आहे. चढण्याचा प्रयत्न सर्वच जण करतात, पण तेथून ते खाली 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 येतात आणि आपला पुण्य संचय संपून जाऊन ते पथनाच्या मार्गाला जात असतात. अभक्ताची लक्षणे त्यामध्ये सांगितलेलं आहे. नास्तिकवाद सांगितलेला आहे. अनेक जण आज रोजी सुद्धा देवाला मानत नाहीत, संतांना मानत नाहीत, ग्रंथांना मानत नाहीत. अशांसाठी मी विनंती करेल की
आपण शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा या एकंदश वरती केलेली ही टीका, एकनाथी भागवत ग्रंथ हा आपण आपल्या घरी आणून सार्थ त्याची प्रत आणून तुम्ही तो वाचावा, समजून घ्यावा, आत्मसात करावा, चिंतन करावं, मनन करावं, असं मला या ठिकाणी विनंती करायची आहे की देव खरा आहे का नाही आहे, कोठे आहे तो देव, म्हणजे नेमकी संज्ञा नेमकी काय आहे, ह्याचा सारा विचार हा एकनाथी भागवत ग्रंथामध्ये केलेला आहे. एकनाथी भागवत ग्रंथ प्रत्येक घरामध्ये असावा, ज्ञानेश्वरी असावी, भागवत असावा. हे ग्रंथ वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रय ग्रंथ आहेत. हे ग्रंथ आपल्या घरामध्ये असले म्हणजे प्रत्यक्षात शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपल्या घरात आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जर आपल्या घरात असेल तर प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराज आपल्या घरात आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आपल्या घरात असेल तर प्रत्यक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या घरात आहेत. नामदेव महाराजांची गाथा जर घरात असेल तर प्रत्यक्षात नामदेव महाराज आपल्या घरात आहेत. अशी आपली सद्भावना त्या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे, आणि ती होतेच, नाही होत असं नाही. म्हणून याचा विचार करत असताना या चारही युगामध्ये चारही गोष्टी, चारही साधन, पूजा, नामस्मरण, देवाची नामे ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहेत. काही ठिकाणी तप, यज्ञ, दान, धर्म हे सांगितलेले आहेत या तिन्ही युगामध्ये. मात्र कलियुगामध्ये नामसंकीर्तन आणि कीर्तनच हेच साधन सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. सतयुगामध्ये तप हे साधन सर्वश्रेष्ठ सांगितले. त्रेतायुगामध्ये यज्ञ सांगितला. कृतयुगा द्वापार युगामध्ये दान, धर्म हे सर्वश्रेष्ठ सांगितलं. मात्र कलियुगामध्ये कीर्तन हे सर्वश्रेष्ठ सांगितलं. अत्यंत आवडीचा आणि प्रिय असणारा भगवंताचा, भगवान गोपालकृष्णाचा जर भक्त असेल आणि तो जर कीर्तन करत असेल, नामस्मरण करत असेल, तर या कलियुगामध्ये त्याच्यापेक्षा आवडीचा भक्त देवाला कोणताही नाही. कृतयुग म्हणजे सतयुग ज्याला म्हटलंय, त्या युगामध्ये अनेक नामस्मरण भिन्न भिन्न सांगितलेत, अनेक युग वेगवेगळे सांगितलेले आहेत, अनेक रूपे वेगवेगळी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये नाना वर्ण नाना कारे, नाना नाम नाना नानोपचारे, कृत त्रेता द्वापारे, भक्त निर्धारे केशव यजती. ककार ब्रह्मा वकार विष्णू, शकार स्वयत्रे नयनू, केशव त्यो गुणानुविनू, प्रकाश पूर्णू तिन्हीचा. केशव केवळ अर्धमात्रा, न ये व्यक्त उच्चारा, व्याप्यविन व्यापकू खरा, सभाय अभ्यंतरा एकत्वे. तोची योग परत्वे रूप नाम, भजन विधी क्रिया धर्म, भक्त पूजिती पुरुषोत्तम, तो अनुक्रम अवधारी. चमस नावाचे जे योगी होते, त्याच्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू करभाजन योगी, या करभाजन नामक योगी हिथून पुढे या चार युगांची महती सांगण्याकरिता पुढे आलेले आहेत. हे नवनारायण त्या काळातील हे नवनारायण म्हणजे चैतन्य बिंबच त्यांना म्हणावे लागेल. इतके तेज पुंज ज्ञानाचे डिंब असणारे हे नवनारायण त्या काळामध्ये जनक राजांच्या दरबारी आले होते आणि जनक राजांनी त्यांना ते प्रश्न विचारले. ते एक एक करून ते प्रश्नाची उत्तर देण्याकरिता एक एक पुढे येत होता. त्यापैकी हे चमस योगी आणि त्यांचे कनिष्ठ बंधू म्हणजे हे करभाजन योगी हे ह्या योगांची महती सांगण्याकरता पुढे आलेले आहे.
योग परत्वे आणि नामस्मरणादी भिन्न भिन्न साधने मार्ग काय आहे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. नवनारायण त्या युगामध्ये होते ते आजही आहेत या कलियुगामध्ये. कसे आहेत ते नवनारायण म्हणजेच आज या कलियुगामध्ये अवतीर्ण असणारे नवनाथ. हे नाथ संप्रदायातले आद्य असणारे गुरुस्थानी असणारे हे नवनारायण म्हणजे आजच्या कलियुगामध्ये चिरंजीव असणारे हे नवनाथ आहेत. त्यापैकी प्रबुद्ध नामक योगी जे आहेत ते या कलियुगामध्ये कानिपनाथ महाराजांच्या नावाने अवतीर्ण झालेले आहेत. असो, कृतयुगामध्ये हे नवनारायण ह्या युगांची महती सांगत असताना की या कृतयुगामध्ये भगवंताचं वर्णन काय आहे, त्या वर्णनामध्ये ते भक्त त्या देवाचे भजन कसे करीत होते, कृतयुगामध्ये भक्त देवाचे पूजन कसे करीत होते, कृतयुगामध्ये देवाचे नामस्मरण कसे करीत होते, त्याचे वेगवेगळे पैलू या कृतयुगामध्ये करभाजन नामक योगींनी सुंदर पद्धतीने चिंतन मांडलेलं आहे. कृतयुगामध्ये भगवंताचं वर्णन गौरवर्ण, जटाधारी, चतुर्भुज, वल्कल नेसलेला, हातात दंड कमंडलू धारण करणारा, मूर्ग चर्म, यज्ञपवित आणि हातात रुद्राक्षाची माळा, कडक ब्रह्मचार्य व्रत धारण करणारा अशा लक्षणांनी असलेला मूर्तिमंत परमात्म्याचे कृतयुगातील भक्त पूजन करत होते. त्यांची धारणा जशी पंढरपूरचे पांडुरंग आज आपल्या डोळ्यासमोर, जर पांडुरंग विठ्ठल जर म्हटलं तर पंढरपूरचा पांडुरंग आपल्या दृष्टीसमोर येतो. त्याची ती मूर्ती, त्याचं ते स्वरूप, त्याची ती वस्त्र परिधान केलेली मूर्ती जी पाठीमागे आपल्याला या ठिकाणी दिसते, ती जशी डोळ्यासमोर येते त्याच पद्धतीमध्ये कृतयुगामध्ये त्या भक्तांच्या डोळ्यासमोर आणि मनामध्ये ठसवलेली मूर्ती अशा पद्धतीने ती यायची की त्यामध्ये गौरवर्ण असलेला, जटाधारी, चतुर्भुज, वल्कल नेसलेला, हातात दंड कमंडलू धारण करणारा, यज्ञपवित, रुद्राक्षाची माळा, कडक ब्रह्मचार्य व्रत अशी मूर्ती त्यांच्या समोर त्या ठिकाणी त्या युगामध्ये येत असत. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक भक्त वेगवेगळा सांगितलेला आहे. जसं या युगामध्ये भक्त प्रल्हाद होऊन गेले. भक्त प्रल्हादांनी देवाचं नामस्मरण करून गेले. त्या नामस्मरणाच्या शक्तीने, ताकदीने आपल्या पित्याचा संहार करण्यासाठी नरसिंह भगवंताचा अवतार झाला. इतकं त्यांनी ते नामस्मरण केलं, त्या स्वरूपाचं दर्शन त्यांना त्या ठिकाणी झालं. भक्त प्रल्हाद एका राक्षसाच्या पोटी, एका दैत्याच्या पोटी जन्माला आले. ही भगवंताची लीलाच म्हणावी का नाही? कारण त्यांनी वर असाच मागितला होता की माझा वध कोणीही कोणत्याही पद्धतीमध्ये करू नये, रात्री करू नये, दुपारी करू नये, दिवसा करू नये, कोणत्या शस्त्र अस्त्राने करू नये, असा वर ब्रह्मदेवाकडे मागितल्यानंतर ते वरदान त्याला प्राप्त झालं. म्हणून तो नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाकरता त्या ठिकाणी अवतरित झाला. त्या युगामध्ये ते भक्त त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. भगवंताचे जसे अवतार झाले त्यांच्याच बरोबर भक्तांचे सुद्धा ते अवतार झालेले आहेत. भक्त प्रल्हाद चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेला नाही, दैत्य राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले आहे. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष हे दोघे जण भाऊ, आणि यांच्या कुळामध्ये, ते दैत्य कुळामध्ये ते जन्माला आला असल्याने भक्ती करता येत नव्हती, देवाचं नामस्मरण करता येत नव्हतं. कारण सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान असणारा
हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघे राक्षस स्वतःला देव मानत होते, स्वतःलाच ते सर्व शक्तिमान समजत होते. पण त्यांच्या पोटी हा भक्त प्रल्हाद आल्यानंतर त्या युगाचं त्या भक्ताच्या द्वारे महती वाढत असते. खऱ्या अर्थाने प्रत्येक युगामध्ये देवाचे अवतार झालेले आहेत. प्रत्येक युगामध्ये भक्ताचेही सुद्धा अवतार त्या ठिकाणी झालेले आहेत. तो भक्तही तसा झालेला आहे. म्हणून त्या देवाच्या त्या युगामध्ये झालेल्या अवताराबरोबर त्याची जी महती आहे त्या महतीबरोबर त्या भक्ताची महती त्याच्या युगाच्या आणि त्या देवाला त्या भक्ताच्या द्वारे वाढलेली आहे. खऱ्या अर्थाने भक्तच जर नसेल तर देवाला मानणार कोण? आणि असा प्रल्हादासारखा भक्त जन्माला आला नसता तर नरसिंह अवतार झाला नसता. देवाला अवतार घेण्याचे कारण होते का? वरा अवतार, वामन अवतार त्यामध्ये घेण्याचे कारण नव्हते ना. भक्तच जर नसते. आमुची या भावे तुझं देवपणा तुकोबराय म्हणतात. आम्ही जर तुला भजलंच नाही, तुझी भक्तीच केली नाही तर तुला देवपणा द्यायचा कुठून? तुला देवपणा येणार कुठून? तुकोबरायांची स्पष्टोक्ती या ठिकाणी. म्हणून प्रत्येक युगामध्ये प्रत्येक अवतार झालेला आहेच, पण तो अवतार भक्ता करता झाला आणि त्या भक्ताच्या भक्तीने त्या अवताराची महती गायली गेलेली आहे असं मला वाटतं. असं मला वैयक्तिक चिंतन येते. त्या काळामध्ये कृतयुगाबद्दल बोलत होतो. त्या काळातील सर्व लोक सदा सर्वदा शांत, निर्वैर, निरंतर समदृष्टी ठेवणारे, परस्पर सुहृद, मित्र अशा पद्धतीने असणारे त्यावेळी तप करून देवाची उपासना करत असत. तप ही साधना मुख्य श्रेष्ठ साधना त्या युगामध्ये सांगितली. आणि त्या तपाच्या द्वारे शमदम संपूर्णपणे साधून स्वतः भगवत भजन ते भक्त करत असतात. त्यावेळी त्या देवाचे नामस्मरण त्या कृतयुगामध्ये म्हणजे सतयुगामध्ये 10 प्रकारच्या नावाने त्या देवाचं नामस्मरण केले जात होतं. ती 10 नावे भागवतांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. कृतयुगामध्ये देवाची भक्ती, नामस्मरण, पूजन, स्वरूप, रूप ही कशा पद्धतीने होते त्यापैकी ते नामस्मरण ते भक्त कोणत्या पद्धतीने करायची ती 10 नावे या कृतयुगामधील नाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यापैकी प्रथम नाव जे आहे ते नाम येतं की हंस. त्या हंस नामाने जसं आपण विठ्ठल म्हणतो, जसं पांडुरंग म्हणतो, जसं भानुदास एकनाथ म्हणतो, तसं ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतो. प्रत्येक आपण संतांची नामकरण, नामविधी, आपण नामजप म्हणतो, रामकृष्ण हरी हा मंत्राचा जप आपण करतो सुरुवातीला. ह्या कलियुगामधले ती महिमान आहे. मी पुढे बोलणारच आहे कलियुगामध्ये ते. त्या पद्धतीमध्ये हे नामस्मरण त्या कृतयुगामध्ये ते भक्त करत होते. हंस नामाने जर घेतले तरी सुद्धा त्या भक्ताला ते त्या युगातील कृतयुगातील भगवत भक्त का करता ते देव त्यांना दर्शन द्यायचे. हंस नाम उच्चार केल्यानंतर हंस नाम. सुपर्ण, वैकुंठ, धर्म, श्रेष्ठ योगेश्वर, अमल, वरिष्ठ ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा अशा 10 नामाचा ते कृतयुगामध्ये ते भक्त त्या देवाचे नामस्मरण 10 प्रकारे करत होते. त्या काळी मोठमोठे भक्त या नामाचा पाठ करून उच्च स्वराने गायन करायचे. आज जे आपण टाळ, पखवाज, विणा, मृदंग, संवादिनी हे सर्व सात्विक साहित्य वापरून कीर्तनामध्ये नामघोष करतो, उच्च स्वरामध्ये गायन करतो. त्याच पद्धतीमध्ये ह्या 10 नामाचा उच्च स्वरामध्ये ते भक्त त्या काळी गायन करायचे आणि त्या गायनाने परमात्मा प्राप्ती आणि परमात्म्याची कृपा त्यांच्यावर होऊन संसारातून मुक्ती, संसार भयातून मुक्ती, त्या संसार भयाचा नाश हे सर्व काही ह्या कृतयुगात होत जात होती. ही उपासना सर्वश्रेष्ठ उपासना त्या कृतयुगामध्ये ह्या करभाजन योगींनी
सांगितलेले आहे तेच नाथ महाराज या पंचमी अध्यायामध्ये प्रतिपादन करतात. त्रेतायुगामधील साधनं जी सांगितली, भगवंताचं नामरूप कसं होतं ते या ठिकाणी प्रतिपादन करतात. दुसरं युग, त्या युगाची महती काय आहे. ह्या युगामध्ये पुरुषोत्तम भगवंत नामक यज्ञमूर्तीमध्ये स्वरूपात होतं. यज्ञामध्ये, इकडे तपामध्ये, आणि त्रेतायुगामध्ये यज्ञ स्वरूपामध्ये. त्याचा वर्ण निर्धूम अग्नीच्या ज्वालेसारखा लाल भडक असायचा. केस पिंगट, सुंदर वर्णन नाथ महाराजांनी या ठिकाणी त्या देवतेचं केलेलं आहे. रूपाचं वर्णन या ठिकाणी केले. आणि त्याला 4 हात असायचे. त्या निर्मळ यज्ञ पुरुषाला त्रिगुणाची 3 पदरी मेखला आणि 3 वेदाच्या परिपूर्ण ऐक्याचे ते स्वरूप असल्यामुळे त्यांच्या मूर्तीचा घाटही तत्सदृशच होता. हातामध्ये सुस्क्रू, सुश्रुवा इत्यादी यज्ञ पात्रे घेतलेली, हेच या यज्ञ मूर्तीचे उपलक्षण होते. मुख्य लक्षण आपण पाहिलं की निर्धूम अग्नीच्या ज्वालेसारखा लाल भडक केस पिंगट आणि त्या देवतेला 4 हात असणारे, अशी त्रेतायुगातील ती मूर्ती सांगितलेली आहे. त्याचं रूप सांगितलेलं आहे. आणि त्या युगामध्ये भक्त नारायणाचे स्वरूप ध्यानाने ध्यान करायचे. त्याचं स्वरूप ध्यान करायचं, स्वरूप आणायचं समोर, आणि त्या स्वरूपाने त्यांचं ते नामस्मरण ध्यान त्या रूपाच्या द्वारे ते भगवत भक्त त्रेतायुगामध्ये करत होते. त्यावेळी त्या त्रेतायुगामध्ये लोक वेदवचनावरती परमश्रद्धा ठेवणारे, परमविश्वास ठेवणारे, अनभजनशील, धर्मनिष्ठ असे धार्मिक लोक त्या काळामध्ये होते. ते धर्मिष्ठ धर्मजन 8 प्रकारच्या नामांनी देवाचे नामस्मरण त्या काळी करायचे. इकडे 10 प्रकार सांगितलेत कृतयुगामध्ये, आणि त्रेतायुगामध्ये 8 प्रकारच्या नामघोषाने ते देवाला प्रसन्न करून घ्यायचे, देवाची कृपा करून घ्यायचे, अथवा परमात्म्याची प्राप्ती करून ते त्रेतायुगामध्ये ते भक्त करून घेत होते. विष्णू, यज्ञ, पृष्णिगर्भ म्हणजे सुततपा, प्रजापतीची पत्नी पृष्णी, तिचा पुत्र म्हणून पृष्णिगर्भ, सर्व देव, उरुकरम, वृषाकपी, जयंत आणि उरुगाय अशा 8 प्रकारच्या नामांनी ते भगवत भक्त ते नामघोष त्या ठिकाणी करत होते. आणि त्या नामघोष करून, ते नामाचं गायन करून, ते नामाची ध्यानधारणा, नामस्मरण करून त्रेतायुगामध्ये भक्त देवाची प्राप्ती करून घेत असे. कृतयुगामध्ये रूप आणि 10 नामं सांगितलेली आहेत. त्रेतायुगामध्ये देवाचे वेगळ्या पद्धतीचं रूप आणि 8 नाम त्याची घेतली की देव प्रसन्नता व्हायची, देवाची कृपा व्हायची, देवाची प्राप्ती व्हायची भक्तांसाठी. द्वापार युगामध्ये देवाचा स्वरूप जे सांगितलेलं आहे, रूप जे सांगितलेले नाथ महाराजांनी, मेघासारखी नीलकांती त्या देवाची होती. जवसाच्या फुलासारखा अंगाचा रंग होता. पितांबर परिधान केलेला आणि श्रीवत्स चिन्ह आपल्या वक्षस्थळावर विराजमान. त्याचप्रमाणे हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म ही 4 आयुधे धारण केलेली अशी लक्षणयुक्त भगवंताचे भक्त सदा सर्व काळ श्रीहरीचे ते ध्यान करत असे. अशी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून, आपल्या ध्यानामध्ये ठेवून, ध्यानस्थ करून ती द्वापार युगातील मूर्ती म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची मूर्ती. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी, बाप रखुमा देवीवर खुन बांधिली कैसी, देखिला देखिला माये देवांचा देव. हो, असा देवांचा देव पाहणारा म्हणजे या द्वापार युगातील भगवान श्रीकृष्ण हे अवतरित झाले. आणि ह्या अवतारामध्ये भगवान गोपाल कृष्णांनी बाललीला, तारुण्यलीला असे केलेले आहेत. भगवंताला या कलियुग सुरू झाले तरी सुद्धा भगवंत त्या ठिकाणी
आयुष्मान होते की त्यांना कलियुग चालू होऊन सुद्धा 125 वर्षाचा आयु मर्यादा त्यांना लाभली होती. आणि तारुण्य तसंच होतं देवाचं. कलियुग सुरू होऊन सुद्धा द्वापार युगातला भगवान गोपाल कृष्ण त्या आयुमर्यादा ओलांडून कलियुगातील 125 वर्ष आयुमर्यादा आणि तारुण्य तेजपुंज अशी ती मूर्ती भगवंताची होती असे भागवताने प्रतिपादन केले. त्या काळामध्ये ते भक्त श्रीहरीचे अशा प्रकारे ध्यान करत होते आणि चंद्रासारखी शुभ्र छत्र रत्नखचित चामर राजलक्षणयुक्त राजसू उपचार करून द्वापार युगातील लोक अत्यंत भक्तिभावाने पूजा करायचे. परात्पर असा परमात्मा त्वरित पावावा म्हणून त्याची ते वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतीने मिश्र पूजा त्या काळात करत होते. तत्व जिज्ञासू पुरुष भगवंताचे भजन करीत होते. कलिमल दहन करणारे असे जे त्या काळचे नामस्मरण त्या नामाचा प्रकारही या ठिकाणी करभाजन योगी आपल्याला द्वापार युगातील नाम रूपे आणि अलंकार देवाचे सांगत होते. त्या काळामध्ये भगवान गोपाल कृष्ण देवकीच्या गर्भा आले, वसुदेवाच्या पोटी आले आणि जन्मताच तुरुंगवास झाले तेव्हा 8 वर्षाचे. आपण काल्याच्या कीर्तनामध्ये गोकुळातलं चरित्र सांगत असताना भगवंताच्या जन्मापासून तर बाललीला त्यांनी केलेल्या ते सर्व सांगत असतो. पण मला या ठिकाणी द्वापार युगातील युगल कृष्ण द्वापार युग मधील तो कृष्ण काय होता तो सांगायचा आहे. अत्यंत चतुर सुंदर देखना, होटावर नेहमी ती असणारी तिची बासरी. त्याचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी अतिशय सुंदर केलंय की त्याचं वर्णन किती सुंदरतेचं करावं. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलुनी झाली वेडे, तेत पोटा आला मदन बापुडे, कोणीकडे इंद्रचंद्र. हे वर्णन नाथ महाराजांनी केले की श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलुनी झाली वेडे. एवढं तेजपुंज भगवंताचं सौंदर्य होतं. आणि असं सौंदर्य असल्या कारणाने गोपी सुद्धा आकर्षित होते. गोपी आकर्षित होते त्या कृष्णाच्या नावामध्येच आकर्षण असं नाव आहे. कृष्ण म्हणजे सर्व आकर्षित करणारा. काय आकर्षित करीत होता? तो रूपाने आकर्षित करीत होता गोपींना, गोपांना, गोपिकांना, का भक्तीने आकर्षित करीत होता? तर त्यांच्या असलेली ते निस्सीम भक्ती, निस्सीम त्याच्यावरती केलेलं प्रेम, या प्रेमाच्या द्वारे भक्त कृष्णाला आकर्षित करीत होते. कृष्ण भक्ताला करण्यापेक्षा गोपिकांना एवढं ते श्रीकृष्णाचं महत्व होतं. सर्व इंद्रियांना एका ठिकाणी आकर्षित करणारा, एका ठिकाणी म्हणजे कुठे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व इंद्रिय एकत्रित आकर्षण करणारा, संकर्षण आकर्षण ज्याला म्हटलंय तो म्हणजे श्रीकृष्ण. आणि सर्व इंद्रियाच्या ठिकाणी म्हणजे हे देहरूपी आपलं गोकुळ आहे. हो, आणि आत्मरूपी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे. आणि हे इंद्रिय या गोकुळातले सर्व भाग आहेत. त्या सर्व भाग प्रपंचाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी जात असलेल्या कारणाने एकाच ठिकाणी तो आकर्षित करणारा म्हणजे द्वापार युगातला युगल कृष्ण. त्याला अनेक प्रकाराने शरणागती सांगितलेली आहे. अनेक प्रकारची नावं त्या ठिकाणी त्याला दिलेली आहे. त्या युगामध्ये वासुदेवा, लोटांगण घालण्याची एक त्या ठिकाणी पूजन विधी सांगितलेला आहे. साधन सामुग्री सांगितलेली आहे. लोटांगण घालून सुद्धा देवाला आपलंसं करता येतं. संकर्षणा, तुला नमन करतो. प्रद्युम्ना,
तुला प्रणाम करतो. अनिरुद्धा तुला अभिवादन करतो. हे ऋषीश्वरा नारायणा, हे सुरेंद्रा महापुरुषा, हे विश्वरूपा, हे विश्वेश्वरा, हे महात्म्य श्रीवरा, तुला नमस्कार असो. अशा अनेक अनेक प्रकाराने अनेक अनेक साधनांनी द्वापार युगामध्ये ते भक्त देवाला आपलेसे करून घ्यायचे, देवाची प्राप्ती करून घेत होते. अनेक प्रकारचे नामांनी स्तुती स्तवन करून द्वापार युगामध्ये भगवंताची प्राप्ती करून त्या भक्तांनी घेतलेली आहे. पुढे जे आलेलं आहे ते कलियुग, जे आता चालू आहे. कलियुग अनेक प्रकारांनी भक्तीला साजेस सोपं आहे. या 3 युगांपेक्षा कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती सहज, सुलभ आणि लवकर होत असते. कारण आयुष्याची मर्यादा 100 वर्षे या कलियुगामध्ये आहे फक्त. त्यामध्ये अर्धरात्री झोपेत जाते आणि अर्धरात्री आपल्याला जागृतीत जाते. आणि आत्ताचा जर काळ चालू जर पाहिला ह्या करोनाच्या संसर्ग मध्ये, तर मनुष्याचा भरोसाच नाही. शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालोत्व पीडा रोगशय, असा रोग करोना नावाचा या भारत देशामध्ये, या जगामध्ये आलेला आहे. आणि या करोनाच्या रोगाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या जवळची मित्रमंडळी, नातेवाईक, सुहृद, गावातील मंडळी आपल्याला सोडून गेलेले आहे. कलियुग हे घोर सांगितलेलं आहे, घोर कलियुग आहे. पण या घोर कलियुगामध्ये भगवंताला अत्यंत आवडणारी भक्ती ते म्हणजे नामसंकीर्तन, कीर्तन, हे भक्ती आपल्याला कलियुगामध्ये सांगितलेली आहे. अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन, नामापरते साधन, सर्वता आन असेना, कीर्तनी हरीची आवडी कैसी, वत्सा लागी धेनू जैसी, कान विसंबे जेवी मासी, मोळासी क्षणार्ध. एकची जरी नाम वसे, सदा वसे श्रीरामाचे, तरी पर्वत छेदुनी पापाचे, परमानंदाचे निज सुख पावे. एवढं महिमान या कलियुगामध्ये हरिकीर्तनाचं सांगितलेलं आहे. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हे कलियुगाचं महात्म्य सांगत असताना, यातली भक्ती सांगत असताना, कलियुगातली सर्वश्रेष्ठ भक्ती जी असेल तर ते नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नामापरते तत्व नाही रे अन्यता, वाया अनेक पंथा जाशी जणी, असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये, जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या गाथेमध्ये, ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, अन्य संत सर्व सांगून गेलेले की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन भगवंताची प्राप्ती करून देणारा कोणतं असेल तर ते हरिकीर्तन आहे, नामस्मरण आहे. भागवतामध्ये नामस्मरणाला, गुरुभक्तीला खूप महत्व दिलेलं आहे. ही भागवत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुरुभक्तीची पानपोई आहे, ब्रह्मज्ञानाची पानपोई आहे. एक झरा आहे झरा भक्तीचा, तिथे ओलावा आहे गुरुभक्तीचा. हा ओलावा कायम आपल्या हृदयामध्ये राहो यासाठी आपण नित्यक्रमाने आपल्या घरामध्ये भागवत वाचन, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा वाचन, अन्य ग्रंथ वाङ्मय जे आहे त्याचा आपण करत राहावं. म्हणजे भक्तीचा ओलावा टिकून राहतो. आपल्या घराच्या आजूबाजूला आपण झाडे लावतो आणि त्या झाडाला अंकुर फुटला, पुढे पाने आली, फळे आली, फुले आली, तोपर्यंत आपण त्याला पाणी घालत असतो, त्या मातीला ओलावा ठेवत असतो. का ठेवत असतो? कारण की हे झाड मोठं होऊन आपल्याला फुले, फळे, पाने देणार आहेत. पण त्या झाडाला काही काळाने
2 दिवस 3 दिवस 8 दिवस जर आपण त्याला पाणीच घातलं नाही तर ती मातीचा ओलावा आपल्याला दिसणार नाही. ते झाडांची पाने, फुले ही सगळी सुकलेली दिसेल अथवा पडलेली दिसतील. हे जर झाडाच्या बाबतीत जर होत असेल तर भक्तीच्या बाबतीत आपल्याला किती तत्परता, किती सावधानता ठेवावी लागेल याचं आत्मपरीक्षण त्या साधकाने, त्या नामधारकाने, त्या भक्ताने आपण केलं पाहिजे. ती भक्तीची ओलावा करण्याकरता नित्यक्रमाने नामस्मरण आपण केलं पाहिजे. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही तरी जगती, नामापाशी चारी मुक्ती, जाण निश्चिती विदेहा. भागवताने या ओवीच्या द्वारे सांगितले की ह्या कलियुगामध्ये, या जगतामध्ये नामाच्या शिवाय कोणतीच शक्ती मोठी नाही. नामसंकीर्तन असेल अथवा हरिलीला कीर्तन असेल, या शक्तीशिवाय, या भक्तीशिवाय कोणतीच भक्ती कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नाही. सर्वश्रेष्ठ जर असेल तर ती कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती एवढीच आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी कोणतीच भक्ती या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणूनच आपण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, आपल्या संत परंपरेमधून हे नामसंकीर्तन, हरिलीला कीर्तन आपण सर्व सांगत असतो, सर्व प्रबोधन करतोय. हे कशासाठी करतो की या कलियुगामध्ये एकच साधन आपल्याला या भव नदीतून, या भवसागरातून, या संसार पाशातून तरुण जाण्याकरता सर्वश्रेष्ठ एकच साधन जे आहे ते साधन म्हणजे कलियुगामध्ये कीर्तन, नामस्मरण. ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतंच साधन आपल्याला पाहायला मिळत नाही. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधनांच्या द्वारे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी होतात. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी जे षष्टीला उत्सव होतो, तो षष्टीला उत्सव 6 वेळा समाधीस्थ होऊन झालेला उत्सव हा नाथषष्ठीचा आहे. 6 वेळा समाधी घेतली. त्याचे अनेक कारण आहेत, मला त्या ठिकाणी सांगितलं नाही. हे कशामुळे घडलं? एक तर त्यांची असलेली दृढ गुरुभक्ती, सद्गुरुभक्ती, गुरुनिष्ठा, नामनिष्ठा, अनन्यता, शरणागती या सगळ्या साधनांचा अवलंबन करून नाथ महाराजांनी या देहाला 6 वेळा समाधी दिली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आयुष्याच्या 42 वर्षामध्ये हा देहच ब्रह्मरूप करून वैकुंठाला घेऊन गेले. सहदेह वैकुंठ गमन. फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे बीजेच्या दिवशी तो दिवस आपल्याला पाहायला मिळतो. एवढी नामाची शक्ती या कलियुगामध्ये, कीर्तनाची शक्ती, तुकाराम महाराजांनी जे कीर्तन केलं, जे नामस्मरण केलं, भंडारा श्री क्षेत्र भंडारा डोंगर असेल, श्री क्षेत्र गोरडेश्वर असेल, श्री क्षेत्र भामचंद्र असेल, या तीनही पठारी जाऊन, डोंगरावर जाऊन अभंग गाथा निर्माण केली, नामस्मरण केलं, गावोगावी जाऊन कीर्तन केली. ही कशासाठी केली? त्यांना एकट्याला नामस्मरण या 3 डोंगरावरती करता येत होतं, 3 डोंगरावरती कीर्तनही करता येते. पण ह्या हरीच्या नामस्मरणाचा जागर व्हावा, हरिभजनी आम्ही ढवळले हे जग, चुकविला लाग कळी काळाचा. हा कळी काळाचा लाग प्रत्येकाला चुकवावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांनी तर पंजाब पर्यंत या भागवत धर्माची पताका तिथपर्यंत नेलेली आहे. नामस्मरणाची, कीर्तनाच्या द्वारे. त्याच्यामध्ये श्री संत झालेली जनाबाई आहे, कानोपात्रा आहे, अशा अनेक मीराबाई आहेत, संत सखुबाई आहेत, श्री संत सुद्धा याच्यामध्ये होतात.
संत ही पदवी नसून संत ही वृत्ती आहे. पण ती कशाने मिळेल तर ती हरिकीर्तनाने मिळेल, नामस्मरण संकीर्तनाने मिळेल, अन्यथा मिळू शकत नाही. या कलियुगामध्ये हे सर्वश्रेष्ठ साधन जे सांगितलं ते म्हणजे कीर्तन हेच साधन सांगितलेलं आहे. दुसरं कोणत्याही साधनाने आपल्याला करता येत नाही. अनन्य भावनेने आपण जर देवाच्या चरणावर शरणागती जर केली तर ती शरणागती आपल्याला देवाच्या स्वरूप प्राप्तीपर्यंत, आत्मप्राप्तीपर्यंत नेऊ शकते. शरणागता निज शरण्य मुकुंदाचे श्रीचरण सदभावेर गालिया शरण जन्म मरण बाधीना. नवविधा भक्ती ही जी सांगितली या कलियुगामध्ये, श्रवण मनन कीर्तन ही आत्मनिवेदन, शरणागती, अनन्य शरणता, या सर्व श्रेष्ठ साधनांमध्ये कलियुगामध्ये नामस्मरण आणि श्रवण कीर्तन ही सर्वश्रेष्ठ साधना सांगितलेली आहे. माझे परमपूज्य सद्गुरू साधुबाबा महाराज पुरंदर क्षेत्री संत सोपान काकांच्या समाधीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेली श्रीक्षेत्र भिवडी, जी आद्य क्रांतिकारी इंग्रजांच्या विरुद्ध प्रथम बंड पुकारणारे उमाजी नाईक यांची जी भिवडी म्हणतात, त्याला पैलवानाची सुद्धा भिवडी असे म्हणतात. तिथं शूर वीरांची भूमी आणि संतांची भूमी, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले नील पर्वत त्याला म्हणलं जाते. त्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली श्रीक्षेत्र भिवडी या ठिकाणी माझे परमपूज्य सद्गुरू साधुबाबा महाराज समाधिस्थ आहेत. रामानंद पंतांची परंपरा जोपासत असताना ग्रामीण भागांमध्ये असलेले जडमूड जीव उद्धारून जावे या ग्रस्त आश्रमामध्ये संसार करत असताना, आपला प्रपंचाचा गाडा ओढत असताना त्यांना सहज सुलभ भगवंताची प्राप्ती व्हावी त्याकरिता हे साधू अवतीर्ण झालेले आहेत. आणि संत सोपान काकांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू साधूबाबांचाच हे अवतार झालेला आहे. थोर नामसाधना करून आत्मानुभव युक्त असणारे भिवडी ग्राम निवासी महान साधू परमपूज्य सद्गुरू साधूबाबांनी या ग्रामीण भागांमध्ये जाऊन ह्या भागवताचा प्रचार आणि प्रसार त्या काळामध्ये 1972 सालांपासून केलेला आहे. हा एकनाथी भागवत माझ्या ऐकिवात आहे की संप्रत काळामध्ये हा फार मोठा प्रचलित नव्हता, हा प्रचार नव्हताच. हा प्रचार परमपूज्य सद्गुरू साधूबाबांनी श्रीक्षेत्र भिवडी पुरंदर तालुक्यातून सुरू केला. एकनाथी भागवत ग्रंथ आणण्याकरिता, तो मिळवण्याकरिता बाबांनी त्या गावातील एक ग्रामस्थ याला आपल्या शेतजमिनीतील 1 एकर शेतजमीन दान दिली. त्या काळी ह्या भागवताचं मूल्यांकन होतं 15 रुपये फक्त. ह्या 15 रुपयाच्या मूल्यांकन करण्याकरता सद्गुरू साधूबाबांनी त्या काळी आपली 1 एकर जमीन त्या श्रीक्षेत्र भिवडीतील ग्रामस्थ त्याला दान दिली आणि प्राणप्रिय असणारा हा भागवत ग्रंथ श्रीक्षेत्री भिवडीमध्ये आपल्याला त्यांच्या ठिकाणी आणला. बाबा निरक्षर होते, पण श्रवण भक्ती इतकी मोठी होती की एकदा त्यांनी ते ऐकलं की पुन्हा त्याच पद्धतीने सांगण्याची सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. नामस्मरण करून देह तर आपला ब्रह्मीभूत केलेला, आत्मानंदामध्ये सदा निमग्न असणारे असे ते महान साधू होते, भागवतमय झालेले. दत्त योगेश्वर यांच्या शुभास्ते
त्या काळी न्यू इंग्लिश स्कूल पुणे शहरामध्ये सद्गुरू साधूबाबांचा मोठा सत्कार समारंभ सन्मान केला गेला. त्या काळामध्ये त्यावेळी बाबांच्या सत्कार समारंभाला उत्तर देताना भागवतातील 11व्या अध्यायातील 106 क्रमांकाची ओवी बाबांनी ज्यावेळेस त्यांच्या समोर गायली म्हटली ती ओवी अशी होती की माझ्या अनुसंधानाविन जप तप कर्म दान धर्म हे अधर्मची जाण ते मद भजन नव्हे उद्धवा. अरे ते पाप आहे असं ज्यावेळेस बाबांनी त्या सत्काराला उत्तर देताना ही भागवताची ओवी ज्यावेळेस म्हटली त्यावेळेस दत्त योगेश्वर त्या ठिकाणी स्तब्ध झाले आणि भाषण बाबांचं पूर्ण झाल्यानंतर त्या सत्काराला उत्तर पूर्ण झाल्यानंतर बाबांशी त्यांनी चर्चा केली की मी दत्त योगेश्वर हिमालयामध्ये कैक वर्ष झालं मी तपश्चर्या करतो पण मला भगवंताचा एवढेच सुद्धा मला दर्शन झालं नाही, एवढेच सुद्धा सहवास लाभला नाही की मला काही कळून नाही आलं, त्याची जाणीव सुद्धा ती झाली नाही. हो, योगियांच्या ध्यानी ध्याता नातोडसी तो तू आम्हापाशी मागे पुढे असं संत वचनच्या द्वारे जर बोलायचं झालं तर गृहस्थ आश्रमामध्ये राहून प्रपंच नेटका करून प्रपंच करून सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेता येते हे दाखवून देणारे महान साधू म्हणजे परमपूज्य सद्गुरू साधूबाबा होते. त्यांनी ते विचारलं की तुम्ही ही प्राप्ती कशी करून घेतलीस. माझ्या अनुसंधानाविन ही जी ओवी ज्यावेळेस तुम्ही म्हटली त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उठले होते. मी इतक्या वर्ष हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या केली पण मला देवाची आत्मानुभवाची प्राप्ती झाली नाही. ती तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये शिष्यमंडळी करून सुद्धा या ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग असेल, ग्राम्य वर्ग असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, त्या काळात एसटी महामंडळामध्ये असणारे मोठमोठे पदाधिकारी हे बाबांचे शिष्य होते. बाबांना अनन्य भावनेने शरण होते. त्या काळी मला एक सांगायचं की नामस्मरणाचं महत्व काय होतं एवढा प्रपंच करण्याचं कारण की ग्राम्य भागामध्ये बाबांनी अनुग्रह एका शिष्याला दिला आणि 1 महिन्यानंतर तू माझ्याकडे पुन्हा माझ्या भेटीला ये असं त्यांनी सांगितलं आणि जाता जाता त्याला म्हटलं की मी जे नामस्मरण तुला दिलेलं आहे, जो अनुग्रह दिलेला आहे, त्या अनुग्रह तू रोज पहाटे 1 कासराभर चाल. बाबांची ती बिवडीची भाषा, ग्रामीण भाषा. बाबा नेहमी म्हणायचे की तुम्ही भाषा शिका भाषा, जगाच्या पाठीवरती तुमची मनगड धरण्याची ताकद कोणात असणार नाही. भाषा जर येत असेल, पारमार्थिक भाषा म्हणायची ती, तशी ती बाबांची भाषा होती. रोज पाटे उठून तू कासराभर चाल आणि 1 महिन्यानंतर मला तू भेटायला ये बिवडी ग्रामी असं सांगून बाबा पुढे बिवडीला निघून गेले. 1 महिना त्याने ती साधना केली आणि 1 महिन्यानंतर तो शिष्य बाबांच्या भेटीला बिवडी ग्रामी गेला आणि बिवडी ग्रामी गेल्यानंतर बाबांना म्हटलं की तुम्ही म्हटले होते की 1 महिन्याच्या आतमध्ये तो प्रगट होतो. बाबांची अशी टोन असायची बोलण्याची. मग मला तर 1 महिना झाला मी रोज पाटे उठून कासराभर चालतोय बाबा, पण मला काहीच समजलं नाही, काही अनुभूती काही आलेलं नाही. अरे म्हणजे नक्की काय केलं, तुला भाषा समजली का? पाठे उठून 1 कासराभर नामस्मरण कर म्हणजे काय केलंय? काही नाही बाबा, मी आपल्या गुरांचा जो कासरा होता तो कासरा धरून मी रोज पाठे उठून तो कासरा धरून मी नामस्मरण चालत राहिलो. म्हणजे 1 कासराभर तू चालत जा असं तुम्ही सांगितल्यामुळे मी कासराभर महिनाभर चाललो आणि 1 महिन्याने तुम्ही भेटायला बोलवलं म्हणून आज या ठिकाणी आलो. अरे भाषा शिका. मी काय म्हटलं तुला की रोज पाठे उठून 1 कासराभर चाल म्हणजेच रोज पाठे ब्रह्ममुहूर्तावर उठून 1 तास नामस्मरण कर म्हणजे तुला 1 महिन्याच्या आतमध्ये भगवान गोपाल कृष्णाने 5,500 वर्षापूर्वी वाजवलेली बासरी तुझ्या कर्ण
द्वारामध्ये तुला ऐकू येईल, ती अनुभूती तुला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नेहमी मी सांगत असतो की भाषा शिका भाषा. मी ही भाषा त्या शिष्याला कळाली नाही म्हणून ती नामस्मरण तो करू शकला नाही. कासराभर फक्त मोकळा चालत राहिला. मोकळं चालण्यात आणि मोकळं राहण्यात काही उपयोग नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की धरावे ते पाय आधी आधी. हो, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. या कलियुगामध्ये भगवंताला प्रत्येक ठिकाणी अवतारित होण्याकरता सद्गुरूंची मूर्ती हीच भगवंताची मूर्ती आहे. म्हणून सद्गुरूंच्या मूर्तीच्या द्वारा भगवंत आपल्याला भेटत असतो. म्हणून या कलियुगामध्ये संत सद्गुरू ही गुरु परंपरा आपल्याला सर्वश्रेष्ठ आहे. त्यांनी जे नामस्मरण दिलं, जे नामसंकीर्तन करायला सांगितलं, त्याद्वारे आपण कीर्तन करून हरीची प्राप्ती करून घ्यावी. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. म्हणून संतांच्या शिवाय आणि सद्गुरूंच्या शिवाय या कलियुगामध्ये आपल्याला प्राप्ती नाही. हे कलियुगाचं महिमान महती गात असताना पुढे नारदांनी देवकी आणि वसुदेवाचं भाग्य वर्णन केलेलं आहे. थोडासा प्रकाश या ठिकाणी टाकतो आणि आपण पुढे या पंचाध्यायाच्या महतीकडे आपण वळूया. भाग्याचा जेवढा विचार नारद महर्षींनी वसुदेवाच्या प्रती देवकीच्या प्रती या ठिकाणी केलाय, ते असे म्हणतात की एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी वसुदेवा तू त्रिशुद्धी. तुवा भागवत धर्माची विधी अस्तिक्य बुद्धी अवधरीला. श्रद्धेने केली या वस्तू श्रवणा मनयुक्ती धरावी धारणा. ते निसंग होवणी जाणा पावसी तक्षणा निजधामासी. हो, श्रद्धेने विश्वासाने आपण जर चिंतन मनन केलं तर आपल्याला भगवंताची ही कलियुगामध्ये चारही मुक्तीची प्राप्ती होते. मुक्ती म्हणजे नेमकं काय? परमपूज्य मानकोजी महाराज बोधले परंपरेमधील 10वे वंशज परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य श्री प्रभाकर महाराज बोधले, आम्ही त्यांना प्रेमाने आवडीने दादा असं म्हणतो. ते दादा असे म्हणायचे, अरे मुक्ती म्हणजे काय? की मुक्ती म्हणजे दुसरं काही नाही, सगळ्यातून मोकळं होणं म्हणजे मुक्ती. अशी सरळ आणि सोपी व्याख्या दादांनी त्या मुक्तीच्या बद्दल केलेली आहे. म्हणजे समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती आपल्याला अनायासे या कलियुगामध्ये प्राप्त होतात. नवे आपण त्या मुक्तीमध्ये हे जीवन जगतो, नक्कीच जगतोय. तिथे पुढे आपल्याला वनामध्ये, गिरिकंदरामध्ये, हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी जावा लागत नाही. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. त्या आवडी अनंताला आळवण्यासाठी एकमेव साधन सांगितलं म्हणजे कलियोगी करावे कीर्तन. हो, ते कीर्तन हरिलेला कीर्तन असेल अथवा नामसंकीर्तन असेल. भाग्याचं वर्णन या ठिकाणी वसुदेवाचं नारद महर्षी करतात की तुझ्या नावामुळेच भगवंताला वासुदेव नाव असं मिळालेलं आहे आणि तुझ्या वासुदेवाच्या नामाच्या प्रभावाने जनांचे, या जगाचे सर्व दोष निरसन होतात. हे वसुदेवा, एवढ्या तू भाग्यनिधी आहेस की काय तुला सांगू की भागवत धर्माचा विधी भक्तिपूर्वक श्रवण तू केलेला आहे. म्हणून तू त्या वसुदेवाला म्हणजे गोपाल कृष्ण भगवंताला तू तुझा मुलगा समजू नकोस. तो चैतन्यमय असा असणारा परमात्मा आहे. तू तुझ्या आई वडिलांच्या मुलाच्या दृष्टीने तू त्याच्याकडे पाहू नको. त्याला भगवंताच्या परमात्म्याच्या दृष्टीने तू त्याला परमपदाने तू पहा. तुला
निज सुखाचा अनुभव आल्याशिवाय तुला राहणार नाही. परब्रह्ममूर्ती श्रीकृष्णाचे अवलोकन त्यांच्या डोळ्याने त्यांनी अनुभव केला. कृष्णाचे तोंडाचे कानाच्या द्वारे आत शिरले की कर्णरंध्रे पवित्र होतात. श्रीकृष्ण हे कृष्ण अशी हाक मारली तर किंवा कृष्णाबरोबर बोलताना किंवा गंगाजल शांत करते त्याप्रमाणे तुमची वाणीही शांत आणि पुनीत होऊन जाते. कृष्णमुखीची उत्तरे प्रवेशता कर्णद्वारे पवित्र झाली कर्ण कुहरे कृष्ण कुमरे अनुवादे अळविता कृष्ण अथवा कृष्णाशी संभाषण तेने वाचा झाली पावन जैसे गंगा जीवन संतप्त असलेलं जीवन सुद्धा गंगेप्रमाणे पवित्र होऊन जातं. अशी कृष्णमुखीची उत्तरे आपल्या कर्णद्वारामध्ये जर प्रवाहित झाली तर आपण कृष्ण झाल्याशिवाय कृष्णमय झाल्याशिवाय राहत नाही. तेने कृष्ण शेषा मृते रसना विटो ये अमृताते मा इतर रसा गोड तेथे कोण म्हणवते म्हणवया. भागवत अतिशय सुंदरपणे या कृष्ण कथेचे वर्णन करत असताना या वसुदेव देवकीचं भाग्य वर्णन करत असताना सुद्धा बोलतायत. खूप सुंदर असं हे वर्णन भाग्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे. नारद म्हणतात की मी हे जे सांगितलेला इतिहास आहे ना तो इतिहास सुद्धा जर नुसता वर्णन केला तरी सुद्धा तुम्हाला कृष्ण पदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी सुंदर वर्णन त्या ठिकाणी नारद महर्षी वसुदेवाच्या बाबतीत बोलताना करतात की तुम्ही पुत्र म्हणून त्याला पाहू नका. तुमचं भाग्याचं वर्णन थोडं नाही. तुमच्या पोटी देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी भगवान कृष्ण अवतीर्ण झाले, परमात्मा अवतीर्ण झाला ही साधी गोष्ट नाही. तुमच्या भाग्याला वर्णन करू शकत नाही. एवढं मोठं तुमचं भाग्य उदयाला आलेलं आहे. त्या भाग्याचं वर्णन काय करणार. ज्या सर्व भाग्याच्या विश्रांतीला ही सर्व भाग्याची पंक्ती ज्या ठिकाणी विश्रांती घेण्यास येते असं भाग्यनिधी तुमच्या भाग्याला तुमच्या आलेला आहे. म्हणून भगवंत हा तुम्हाला मुलगा समजून तुम्ही पुत्र समजून त्याच्यावरती प्रेम करू नका. देव समजून तुम्ही त्याचं प्रेम करा. जो तुमच्या घरी जन्म घ्यायला आलेला आहे तो तुम्ही श्रीकृष्ण तुम्ही नको नको म्हणून दोन्ही हाताने ढकलून घातला तरी तुमच्या जवळ येऊन जेवायला बसतो. जो योग्यांनी सुद्धा सापडायचा नाही, योग्यांना सुद्धा तो सापडत नाही, तो श्रीकृष्ण तुमच्या घरी जेवणाच्या वेळी राखत बसतो आणि बाललीलेनुसार आपल्या तोंडातला घास झटकन तुमच्या तोंडात घालतो. तुमच्या भाग्याला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा तसं तुमच्या भाग्याच्या सुखाला पारावार नाही, अंत पार नाही असं नारद मुनी अत्यंत उल्हासयुक्त अंतकरणाने देवकी आणि वसुदेवाचं भाग्याचं वर्णन करतायत. या ठिकाणी तो कृष्ण तुमच्यासाठी काय केलेलं नाही. संतप्त तापाचा निवारण करणार तो भगवान श्रीकृष्ण तुमच्या तोंडात घास घालतो. त्यावेळेस तुमची असलेली त्याच्यावरती ती पुत्र प्रीती मोह तुम्ही बाजूला सारून देव भगवंत प्रत्यक्ष परमात्मा चैतन्य स्वरूप असणारा हा कृष्ण तुम्हाला भरवतो आहे. तुम्हाला घासातला घास देतो आहे. ह्यासारखं भाग्य तुमचं दुसरं कोणतंच नसणार आहे. केवढं मोठं भाग्य असेल. मुलाच्या तोंडामध्ये आवडीने जेव्हा त्याची आई घास भरवते त्यावेळी त्या मुलापेक्षा त्या आईला जास्त आनंद होत असतो. पण तो मुलगा त्याच्या ताटातील घास ज्यावेळी त्याच्या आईला भरवतो त्यावेळेस
तिच्या आनंदाला पारावार राहत नाही. तेथेच तिला असं वाटतं की माझं केवढं मोठं भाग्य असेल की माझा हा मुलगा मला घास भरवतो. तद्वत देवकी आणि वसुदेवाला भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने जर जेवणाचा घास जर तो भरवत असेल तर त्यांच्या भाग्याचं वर्णन काय करावं. म्हणून तुम्ही त्याच्या पुत्रमोहाने सोडून तुम्ही त्याच्याकडे भगवंत स्वरूपाने तुम्ही पहा. तो श्रीकृष्ण रस शेषाने अनायासेच तुम्हाला लाभलेला आहे. श्रीकृष्णाला तुम्ही चुंबन देताना त्याच्या तोंडाच्या वासाने ग्रहण इंद्रिय होऊन सुद्धा पावन जातात. त्याचा नुसता सुगंध जरी तुम्हाला आला, जीवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयाचे पिके पुढे असा रसपान करणारा श्रीकृष्ण, सर्व इंद्रियांना रसपान करणारा श्रीकृष्ण तुम्हाला रसपान करतोय, तुम्हाला चुंबन देतोय. एवढं तुमचं भाग्य मोठं आहे. तुम्ही तुमचं मन तन हे सगळं शांत होऊन जाईल. स्वानंदाने तुम्ही उचंबळून येत आहात. तुम्ही ज्या आसनावर बसलेला आहात तिथे श्रीकृष्ण तुमच्याकडे दुडू धावत येतो. मांडीवर काय बसतो, अंग तुमच्या अंगास लावून तुम्हाला निववितोय. त्या श्रीकृष्णाला अंगाने लागण्याने सर्व इंद्रियातील काम तुमचा सर्व नाहीसा होतो. त्या योगे कर्म निष्कर्म होतात. प्रेमभावाने श्रीकृष्णाला कडवून आलिंगन दिले असता देहाचे देहपण सुद्धा तुमचे राहत नाही. ते मितूपण स्फुरण सुद्धा राहत नाही. तुम्ही कृष्ण मी कृष्ण हा एकच त्या ठिकाणी होतो. एवढं तुमचं भाग्याचं वर्णन मी काय करावं, एवढं मोठं वर्णन त्या भगवंताच्या आई वडिलांचं म्हणजे वसुदेव आणि देवकीचं नारद महर्षींनी केलेलं आहे. खूप मोठं वर्णन आहे. वेळेचं आपल्याला मर्यादा खूप मोठी आलेली आहे, वेळ खूप झालेला आहे. त्यामुळे वसुदेव पुत्र आणि तसेच देवकी नंदन असे नामस्मरण केले असता संसार बंधन सुद्धा तुटून जातं. तुमच्या नामानेच त्याला हे नामाभिधान त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि इतके तुमचे नाव पवित्र आहे की तुमचं जरी वसुदेव पुत्र आणि देवकी नंदन जरी म्हटलं तरी हे संसार पाशातून तो नाश पावतो, संसार बंधनातून मुक्त होतो. इतकं तुमचं भाग्याचं वर्णन मी काय करणार आहे. म्हणून भागवताच्या या पंचमाध्यायाचा वर्णन करत असताना, महिमा गात असताना, पाहुण्याविन पाय उतार भागवत मार्ग अति सोपारा, तो मार्ग दाखवया पुरा हंकारी श्रीशूद्रा पंचयाध्यायी. हो, इतका पंचयाध्यायी. पंचम स्वर हा संवादिनीतला अत्यंत महत्वाचा स्वर सांगितलेला आहे. आणि या भागवताच्या 16व्या 17व्या अध्यायामध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगत असताना भगवंताने ह्या स्वराला माझी विभूती म्हणून सांगितलेली. हा पंचम स्वर म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत त्या ठिकाणी सांगतो आहे. हे पंचम अध्याय म्हणजे साधा नाही. हे पंचमाध्यायी म्हणे घडे पंच वक्र चंद्र चुडे एकांदशाचे ज्ञान गाडे वर्णावया पुढे ध्वज उभारला. हे पंचयाध्यायी नव्हे जाण एकांदशाचे पंच प्राण उपदेशवाया शुद्ध ज्ञान सामोरे आपण स्वभक्ता आले. हे पंचाध्यायी नव्हे केवळ पंचम आलापे शुक कोकिळ एकांदश वसंत काळ भक्त अलिकुळ अल्पवी स्वये. हो, इतकं सुंदर याचं वर्णन करत असताना या पंचमाध्यायाला की सांगितलंय की ही शंकराची पंचमुख्य आहेत. पंचमाध्याय म्हणजे शंकराचे पंचमुख्य आहे, पंचमुखच आहेत. एकांदशातील गुढ ज्ञान वर्णन करणारा हा ध्वज उभारलेला पंचमाध्याय आहे. ही नुसती पंचअध्यायी नाही तर एकादश स्कंदाचे पंच प्राण या एकादश भागवताचे पंचप्राण म्हणजे हा पंचमाध्याय आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून ही पंचमाध्यायी केवळ पंचमे अध्यायी नाही तर शुकाचार्य रूपी कोकिळाचे पंचम स्वराचे गायन करणारा हा एकादश मधील हा वसंत ऋतू तो भक्त
भ्रमराच्या गुंजारव करत आहे, असा हा पंचम अध्याय आहे. या पंचम अध्यायातील एकादश स्कंदातील पंचगंधांची गंधाक्षदाच भक्तांना आमंत्रण देण्यासाठी पुढे वाजत गाजत पाठविलेले आहे. असा हा पंचमाध्यायाचा महिमा आपल्याला नाथ महाराजांनी या पंचमाध्यायाच्या निरूपणामध्ये सांगितलेला आहे. निरअवयव परब्रह्म श्रीकृष्ण रूपाने सुंदर सावयव झालेला हा पंचम अध्याय आहे. म्हणून एका जनार्दन शरण त्याची कृपा परिपूर्ण, पंचम अध्यायी निरूपण झाली संपूर्ण जनार्दन कृपा. निळा शरण तुमच्या पाया, निळा शरण तुमच्या पाया, अनन्य भावे नातराया, अनन्य भावे नातराया, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा. तुमचे पायी माझा माथा, तुमचे पायी माझा माथा, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, हे तजे माझे उरले पायी कपन. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ, एकनाथ एकनाथ. झालेली सेवा परमपूज्य श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, परमपूज्य सद्गुरु साधुबाबांच्या चरणी, गोपालकृष्ण भगवंताच्या चरणी, योगीराज चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या, आदी करून सर्व संतांच्या चरणी, श्रोतूंच्या चरणी या ठिकाणी मी विनम्र भावनेने समर्पित करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.